मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्या रागातच सुजित कुमारला म्हणतो, माझ्या बायकोकडे जो वाईट नजरेने बघतो त्याचे मी डोळेच काढतो. बघायचं आहे का तुला डेमो? असं म्हणून तो सुजित कुमारला चांगलाच धडा शिकवतो. त्यावेळी आता सुजित कुमार उठतो आणि म्हणतो, ए दाढी, अरे तुझे हात अजूनही दगडाखाली आहेत. तुला माहीत आहे ना तू किती कर्ज घेतलं आहे माझ्याकडून? तेव्हा सत्या मात्र आता पैशांसाठी गप्प राहतो. त्यानंतर सुजित कुमार म्हणतो, तुझ्याकडे फक्त 2 ऑप्शन आहेत. एक तर माझे सर्व पैसे देऊन टाक, नाहीतर असं म्हणून आता तो लगेच मीरा मला दे असं म्हणणार असतो. तेवढ्यातच सत्या समोर धावत जातो आणि सुजित कुमारची कॉलरच पकडत विचारतो, काय काय हवंय काय तुला? तेव्हा मीरा आता म्हणते, नका हो, जाऊ द्यात. आपण ज्या कामासाठी आलो होतो ना ते काम करूयात आणि अगोदर इथून निघूयात. चला बरं, असं म्हणून ती त्याला यायला सांगते. तेव्हा सत्या आता लगेच सुजित कुमारची कॉलर सोडतो आणि म्हणतो, ए फुकण्या, अजिबात माझ्या नादाला लागायचं नाही. असं म्हणून आता सत्या चांगला सुजित कुमारला धमकावतो. त्याचवेळी आता सत्याला एक फोन येतो. तेव्हा तो म्हणतो, हो आलो आलो, असं थोडंसं बोलून आता तो फोन ठेवतो. पुढे आता सत्या मीराला म्हणतो, आता माझी जानेमन आली आहे ना, मी खूप लांब लांबची भाडी मारणार आणि याचे पैसे याच्या तोंडावर फेकणार. आता बघ हिशोब चुकताच करतो पुढच्या वेळी. असं म्हणून तो सुजित कुमारला चॅलेंज देतो. तर आता मीरा विचारते, पैसे कुठे भरायचे? सुजित कुमार म्हणतो, बाहेर काउंटरवर. तेव्हा सत्या आणि मीरा बाहेर काउंटर जवळ येतात आणि पैसे भरणार असतात. त्यावेळी आता सत्या म्हणतो की चल आपण पैसे भरूयात. मग आता मीरा म्हणते, एक काम करा, तुम्ही पुढे व्हा, मी आलेच पैसे भरून, मला माहीत आहेत. त्यावेळी आता सत्या म्हणतो, खरंच पैसे भरशील ना तू? नको, मी सुद्धा तुझ्या जवळ थांबतो इथे. त्यावेळी मीरा म्हणते, नको, अहो तसंही मला डेकोरेशनच्या कामासाठी जरा एक फोन आला होता आणि त्यामुळे जरा बाहेर जायचंय. तुम्ही दुसऱ्या वाटेला आहात आणि मी दुसऱ्या वाटेला जाणार आहे. तेव्हा सत्य आता ठीक आहे असं म्हणतो. मग मीरा म्हणते की अगोदर त्या कपाळावरच्या आठ्या काढा आणि स्माईल करा. तेव्हा सत्या कपाळावरच्या आठ्या काढतो आणि स्माईल करून दाखवतो. तेव्हा मीरा आता खूपच खुश होते. मग ती त्याला धीर देत म्हणते, सगळं काही ठीक होणार आहे. तेव्हा सत्या म्हणतो, हो, तू आहेस ना माझ्या जोडीला, मग सगळं काही ठीकच होईल, तू पण टेन्शन घेऊ नको. तो जायला निघणार तेवढ्यातच त्याला एक फोन येतो. तर मीरा त्याच्याकडे पाहतच राहते. त्यानंतर आता फोनवर बोलून झाल्यानंतर सत्या म्हणतो की बरं धूमकेतू, मी निघतो हां आता. मग मीरा म्हणते, हो. पुन्हा एकदा त्याला फोन येतो. तर आता सत्या म्हणतो, जातोच आता मी, कारण सारखाच फोन करतायत हे. त्यावेळी आता मीरा हो असं म्हणते आणि काउंटरजवळ पैसे भरायला येते. सत्या आता लगेच तिला बाय म्हणतो. मग आता तो तेथून गेल्यानंतर मीरा ही किती हप्ता आहे असं विचारते. तर आता आतमध्ये निरूपाचा आवाज येत असतो. खूप मोठ्या मोठ्याने ती ओरडत असते, रडत असते की मला वाचवा, मला इथून बाहेर काढा, मला वाचवा. तेव्हा तो आवाज ऐकून आता मीरा विचारते, काय झालं हो, कोण ओरडते मगापासून? मी ऐकतीये. ती मुलगी सांगू लागते, कसं आहे ना, अहो ही काय बँक आहे का? हे सावकारी कर्ज आहे ना. म्हटल्यानंतर वेळेत देणं त्यांचं काम नाही का? त्या एक बाई आहेत ना, त्यांनी घरगहाण ठेवून 17 लाख रुपये घेतले आहेत आणि हप्ता भरायचं नाव सुद्धा नाही आणि व्याज द्यायचं सुद्धा नाव नाही. अशा काय करतात, सारखे सारखे पैसे बुडवतात आणि मग त्यामुळे त्यांनी व्याज न दिल्यामुळे असं त्यांना इथे कोंडून ठेवलंय. तेव्हा मीरा म्हणते, पण हे चुकीचं आहे ना. त्यावेळी व्याज न भरणं हे सुद्धा चुकीचं आहे ना. तुम्ही कसं दर महिन्याला येऊन पैसे भरता, तसं त्यांनीही भरले पाहिजेत ना पैसे. असं म्हणून आता ती सर्व सत्य परिस्थिती सांगू लागते. मग आता मीरा विचारते, असं कसं ना, पण घरच्यांना न सांगता एवढे पैसे घेणं चुकीचं आहे. आतमध्ये निरूपा ही जोराजोरात ओरडत असते की मला सोडा, प्लीज सोडा, मला इथून बाहेर जायचंय. मग इकडे मीरा आता पैसे आपले भरते आणि त्या पेपरवर सही सुद्धा करते. त्यानंतर आता ती मुलगी म्हणते, तुम्ही येऊ शकताय आता. तर आता आतमध्ये निरूपा खूपच रडत असल्यामुळे आता मीराला तिथून जावंसं वाटत नसतं. मीराला माहीत नसतं की ती निरूपा आहे, परंतु मला वाचवा वाचवा असा सारखा आवाज कानावर पडत असल्यामुळे मीरालाही खरं तर सुचत नसतं. दुसरीकडे लक्ष्मी आणि मधू या दोघीही स्टॉलवर असतात. तेव्हा मधू म्हणते, आई तेवढी टोपली दे ग. तेव्हा आता लक्ष्मी तिला ती टोपली देते. तर मधू आपलं काम करत असते, त्यामध्ये हार ठेवत असते. त्याचवेळी आता लक्ष्मीचा डोळा सतत फडफडू लागतो. त्यामुळे ती आता मनातच विचार करू लागते, काय झालं असेल कळत नाही, माझी मीरा ठीक तर असेल ना. तेव्हा मधू आता तिच्याकडे पाहतच राहते की आईला नक्की काय झालं. मग आता ती लगेच चुटकी वाजवते आणि म्हणते की अगं काय झालं काय आई, तू एवढी टेन्शनमध्ये का दिसते? मग आता लक्ष्मी म्हणते, अगं तुला टोपली दिली ना, मग अजून काय हवंय तुला?
तेव्हा तुझ्या डोक्यात काय सुरू आहे ना ते मी विचारतीये असं मधू म्हणते. तेव्हा लक्ष्मी म्हणते कुठे काय काय नाही. अगं मला सांग, आता मीराशी काही फोन झाला होता का तुझ्या? त्यावेळी आता मधू म्हणते हो झाला होता की काल रात्री, तेवढाच फोन झाला, नंतर नाही झाला. तेव्हा आता काय झालं काय असं मधू विचारते. मग आता मीरा ठीक असेल ना असं ती आता विचारते. मधू म्हणते का काय झालंय आई? त्यावेळी माझं मन ना खूप घाबरगुब्र झालंय असं आता लक्ष्मी सांगते. आणि डावा डोळा सुद्धा बघ ना कसा फडफड करतोय, त्यामुळे जरा टेन्शनच आलंय. तेव्हा मधू मात्र आता खूपच हसू लागते. त्यावेळी मात्र आता लगेचच लक्ष्मी म्हणते हे बघ, त्यामुळे मी तुला काही सांगत नव्हते. त्यावेळी आता मधू म्हणते मीराताईच्या घरी सगळं काही ठीक सुरू आहे. आता तू कशाला उगीच टेन्शन घेत राहते ना, कळतच नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ना सत्यादादा अगदी तिच्या बरोबर आहे, त्यामुळे कसलंच टेन्शन नाही. आणि सुधाकर काकांसारखे सासरे सुद्धा तिच्या बरोबर आहेत. अगं फक्त सासरेच नाही तर ते तिचे बाप आहेत, बाप. तेव्हा लक्ष्मी म्हणते हो तुझं बरोबर आहे, पण ती डोळ्याला सारखी हात लावते कारण तिचा डोळा फडफडत असतो. त्यानंतर आता मधू म्हणते मग मला सांग, एवढं सगळं चांगलं असताना तिला काय प्रॉब्लेम येणार आहे? लक्ष्मी म्हणते अगं तरी सुद्धा ती एकटीच असते तिकडे म्हटल्यानंतर काळजी तर वाटणारच ना. तेव्हा मधू हसतच म्हणते एक काम करूयात, आपण तिच्याकडेच राहायला जाऊ. त्यावेळी लक्ष्मी म्हणते मधू अगं गप्प बस की जरा. तेव्हा मधू म्हणते अगं आई तू सुद्धा ना माझं लग्न झाल्यानंतर माझी सुद्धा एवढीच काळजी करशील ना? तेव्हा लक्ष्मी म्हणते अगं आता तू सुद्धा माझीच लेक आहे ना, म्हटल्यानंतर तुझी काळजी करणारच ना मी. तेव्हा मधू म्हणते हो ग, पण तुझं कसं आहे ना जरा मीराताईवर जरा जास्तच जीव आहे. तेव्हा लक्ष्मी गप्प बसते. तर आता बोल की अगं, असते की नाही तुला तिची सर्वात जास्त काळजी, तुझा तिच्यावर जास्त जीव आहे की नाही असं मधू विचारते. तेव्हा लक्ष्मी म्हणते असं काही नाही अगं, उलट तीच आपल्या सर्वांची नेहमी काळजी करत राहते. तेव्हा मधू म्हणते हो ते तर आहेच, परंतु सगळ्यात तिची लाडकी मीच आहे. मग आता लक्ष्मी म्हणते आता हे राजला सांगू नको, नाहीतर तुमच्या दोघांमध्ये पुन्हा भांडणं होतील. मग त्यानंतर थोड्या वेळाने सुद्धा लक्ष्मी पुन्हा म्हणते अगं ऐक ना, कर ना अगं एकदा मीराला फोन. त्यावेळी आता ही ऑर्डर आहे एवढी देते आणि पटकन येते, मग आपण नंतर तिला फोन करूयात ओके ना, असं म्हणून मधू ऑर्डर घेऊन लगेच तिथून जाते. तेव्हा आता लक्ष्मी लगेच हात जोडून दत्तगुरूंकडे प्रार्थना करत माझ्या मीराला सुखरूप ठेव असं म्हणते. इकडे मीरा ही आता घरी चाललेली असते. तेवढ्यातच आता ज्या मुलीकडे तिने पैसे भरलेले असतात ना, ती मुलगीसुद्धा फोनवर बोलत आता दुसरीकडे जाते. त्याच वेळी आता मला वाचवा मला वाचवा असं मोठ्या मोठ्याने आतमधून निरोपा ओरडत असते. तेव्हा मीरा आता आवाज घेते आणि म्हणते हा आवाज तर खरंच सासूबाईंचा आहे. मग आता सुजित कुमार साहेब अहो मला बाहेर जाऊ द्यात की, घरी जाऊ द्यात की, मी तुमचे पैसे पुन्हा करेल असं आता लगेच निरूपा मोठ्या मोठ्याने म्हणू लागते आणि खूप रडत असते. तेवढ्यातच मीरा आता तेथे येते आणि म्हणते सासूबाई. मग आता सासूबाई अहो ऐकताय ना तुम्ही, मी मीरा मी इकडे आहे असं म्हणून आता लगेचच आतमध्ये निरूपा तिचा आवाज ऐकते आणि तिला खूप मोठा धक्का बसतो. मग आता मीरा म्हणते तुम्ही आतमध्ये आहात ना? त्यावेळी आता इकडे निरूपा म्हणते बापरे, ही फुलवाली इकडे काय करते आहे, मला जर असं बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो असं म्हणून ती आता अजूनच घाबरते. इकडे मीरा आता विचारते सासूबाई अहो तुम्हीच आहात ना, सांगा बरं अगोदर असं म्हणून ती आता वर दरवाजाची कडी काढण्याच्या प्रयत्नात असते. तर इकडे आता निरूपा खूपच घाबरते. मीरा आतमध्ये येते की काय आणि मला पाहते की काय, माझं बिंग फुटलं तर काही खरं नाही, सत्य आणि मीरा मला खडे बोल सुनावतील या विचाराने निरूपा काय करते तर जो स्टोर रूम असूनच त्या स्टोर रूमच्या अगदी आतमध्ये जाते, कारण तिला असं वाटत असतं की मीराने अजिबात मला इथे पाहू नये म्हणून. तर आता मीरा दरवाजा बाहेर उघडते आणि लगेच आतमध्ये येते आणि सासूबाई सासूबाई असा आवाज देते. निरूपा मात्र आता तेथे लपून बसलेली असते आणि आपल्या तोंडाला पदरच लावते जेणेकरून आपला आवाज येऊ नये ना यासाठी. तर आता मीरा मोठ्यानेच विचारते सासूबाई अहो तुम्ही इकडे आहात ना, अहो मी तुम्हाला इकडनं सोडायलाच आले आहे, बोला ना सासूबाई तुम्ही आहात ना इकडे. त्यावेळी आता मीरा आतमध्ये जात असते आणि निरूपाचा शोध घेण्याचा प्रयत्नात असते, परंतु आता निरूपा तेथे लपल्यामुळे त्या सामानाच्या आड तिला काही दिसत नाही. पण मीरा आता सासूबाई सासूबाई असं सारखं म्हणत असते. त्याचवेळी निरूपा मात्र रडू लागते. इकडे आता मंजुळा आतमध्ये येते आणि मीराचा हात पकडत तिला म्हणते की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का, तुला म्हटलं होतं ना की अजिबात इकडे यायचं नाही आतमध्ये म्हणून, तू का आलीस? त्यावेळी मीरा म्हणते अहो मला
असं वाटतंय की माझी सासूबाई इथे आहे. जो आवाज या बाईचा येतोय ना, ती माझी सासू आहे. असं म्हणून ती आता मंजुळाला गप्प करते. मंजुळा म्हणते, इथे कुणाला एंट्री नाही आहे. तुला एकदा सांगितलं होतं, तरीही तू आपली सारखी सारखी इकडे का येते? त्यावेळी आता मीरा म्हणते, अहो माझ्या सासूबाई इथे आहेत, मी आवाज ऐकलाय त्यांचा. मंजुळा तरीही आता धक्के मारूनच मीराला बाहेर काढू लागते. तेव्हा मीराचा धक्का आता जोरातच त्या ड्रमला लागतो आणि तो ड्रम खाली पडतो. त्याच्या पाठीमागे आता निरूपा लपलेली असते. तर निरूपा आता लगेच मीराला दिसते. तेव्हा त्या दोघीही एकमेकींकडे पाहतच राहतात. तर मीराला मोठा धक्काच बसतो की खरंच सासूबाई आहेत. म्हणून ती आता विचारते, सासूबाई? तेव्हा आता निरूपा खूप रडू लागते आणि म्हणते, तू कशी काय इथे? तेव्हा मी तुमचा आवाज ऐकला आणि तुम्हाला मदतीसाठी इकडे आले, असं आता मीरा म्हणते. त्यावेळी आता निरूपा म्हणते की काय गरज होती तुला इकडे येण्याची, असं म्हणून ती भडकते. तेव्हा मीरा म्हणते, मी तुमची मदतच करायला आले आहे. थांबा, मी यांना अगोदर फोन करते, हे नक्कीच तुम्हाला सोडवतील. आणि काय हो सासूबाई, तुम्ही आपलं घर गहाण ठेवून पैसे घेतले का? असं म्हणून ती जाब विचारते. तेव्हा आता मात्र निरूपा काहीच बोलत नाही, एकदम गप्प असते. कारण तिला समजलेलं असतं की आता मीराला सगळं सत्य समजलं. त्यामुळे ती आता खूप घाबरते, तिला घाम फुटतो. तेव्हा आता मीरा म्हणते, थांबा हा सासूबाई, मी जरा बाहेर जाते आणि यांना कॉल करते. त्यावेळी निरूपा म्हणत असते, नको बाई, त्या पनवतीला काही सांगू, तो उगीच काही पण करेल, त्यामुळे त्याला काही सांगू नको. तरीही मीरा ऐकत नाही. ती म्हणते, अहो खरंच ते तुम्हाला सोडवतील, असं म्हणून ती सत्याला फोन करण्यासाठी जरा बाहेर जाते. त्यानंतर आता मीरा लगेच फोन करते. इकडे सत्या गाडी चालवत गाणी ऐकत असतो. त्यावेळी आता मीराचा कॉल रिसीव करत, पैसे भरले का असं सत्या आता विचारतो. तेव्हा मीरा म्हणते, अहो ते सोडा, ते तर मी भरलेच, परंतु इकडे खूप मोठा एक घोळ झालाय, तुम्हाला इकडे यावं लागेल. त्यावेळी सत्या विचारतो, काय झालं? पण मी खूप मोठं भाडं घेतलंय, नाही येऊ शकत अगं. त्यावेळी मीरा म्हणते, नाही यावं तर लागेलच. अहो इकडे खूप मोठी भानगड झाली आहे, असं म्हणून आता मीरा त्याला सत्य सांगण्याच्या प्रयत्नात असते. पुढे आता सत्या विचारतो, झालं काय ते सांग अगोदर. मग आता मीरा सगळं काही निरूपाचं कारस्थान सांगते. तेव्हा निरूपाचं कारस्थान आता सांगितल्यानंतर सत्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा तो आता खूपच चिडतो आणि म्हणतो, ही निरूपा सुद्धा ना, असं म्हणून तो भडकतो आणि म्हणतो की ही असं सगळं काही आपल्यापासून लपवून ठेवते आणि मग ते सगळं अंगलट येतं. ही निरूपा ना खरंच चांगली नाही आहे बाई, ती आपल्याला पनवती म्हणत असते आणि तिने काय केलं आता, असं म्हणून सत्य आता भडकतो. तेव्हा आता मीरा म्हणते, अहो पण जाऊ देत की, आता हे बोलत बसण्याची वेळ आहे का आता? नाही ना, त्यामुळे आपण जरा शांतच राहायचं आता. सत्य म्हणतो, हो त्याच्याशिवाय दुसरा काही पर्याय आहे का? बरं थांब तू, तिथे येतो मी, असं म्हणून आता सत्या लगेच आपली गाडी माघारी फिरवतो आणि लगेच तिकडे पुन्हा ऑफिसमध्ये जायला निघतो. तोपर्यंत इकडे मीरा तशीच उभी राहते. त्यावेळी दुसरीकडे आता लक्ष्मी ही हार देत असते आणि हा हार कितीला, तो हार कितीला, हे एका तेथे बाईला सांगत असते. त्यावेळी मधू आता आपली ऑर्डर पूर्ण करून तेथे येते आणि मग तिच्या लक्षात येतं की आईने काय सांगितलं होतं की मीराताईला कॉल करायचा, परंतु मीराताईला मी कॉलच केला नाही. आता आईनं खरंच खूप भडकेल, या विचाराने ती घाबरते आणि लगेच मीराला कॉल करते. तेव्हा आता मधू खूप वेळा मीराला कॉल करते, परंतु मीरा आता कॉलच रिसीव करत नसते. त्यामुळे आता मधूला खूप टेन्शन येतं. तेव्हा ती आता विचार करते, बापरे, ताई कॉल का रिसीव करत नसेल, कळतच नाही. मग आता ती 2-3 वेळा कॉल ट्राय करते. तेव्हा कशीबशी आता मीरा तो कॉल रिसीव करते. तेव्हा मधू आता विचारते, ताई अगं तुझा आवाज येतोय, परंतु तू बोलत का नाही आहे? अगं सगळं काही ठीक आहे ना तिकडे? असं म्हणून मधू सारखी विचारते. त्यानंतर आता मीरा जास्त काही न बोलता जरा घाईतच फोन ठेवते. तेव्हा मधू आता टेन्शनमध्ये येते आणि म्हणते, मीराताईने असा अचानक फोन का ठेवला असेल ना, कळतच नाही. तेव्हा आता ती लगेच लक्ष्मीजवळ जाऊन उभी राहते. तेव्हा लक्ष्मी विचारते, काय ग, दिली का ऑर्डर? आणि गोखले काकूंच्या इथे पूजा आहे म्हटल्यानंतर त्यांना जास्त फुलं लागत होती, ती दिली का एक्स्ट्राची? तेव्हा मधू म्हणते, हो सगळी फुलं दिलीत ना एक्स्ट्राची वगैरे. तेव्हा शितोळ्यांची ऑर्डर दिली का, चौकातल्या दुकानातले हार वगैरे दिलेत का, असं लक्ष्मी आता सगळं तिला विचारून घेते. मग आता मधू म्हणते, अगं बाई दिलं ना, सगळं दिलं, मी सांगितलंय ना तुला एकदा.
तेव्हा आता ठीक आहे असं लगेचच आता लक्ष्मी म्हणते. मग त्यानंतर पुढे आता लगेच ती पुन्हा विचारू लागते, अगो मीराला फोन करायचा राहिला ना, केला होता का तिला फोन तू? तेव्हा फोन केला होता, मग काय झालं, ती काय म्हणाली, सगळं ठीक आहे ना, असं लगेच लक्ष्मी विचारते. तेव्हा मधू म्हणते, नाही माहीत सगळं काही ठीक आहे की नाही. तेव्हा अगं तू म्हणतीये तसं काही ठीक नसेल तर, कारण ताईच्या आवाजावरून असंच मला वाटत होतं. तेव्हा लक्ष्मी विचारते, नक्की काय झालंय बाळा, मला सांग ना. तेव्हा आता मधू म्हणते, अगं मी फोन केला होता पण मला आवाज ना जरा वेगळाच वाटला. आधी तर उचललाच नाही, मग नंतर म्हणाली काहीतरी प्रॉब्लेम आहे. तेव्हा आता लक्ष्मीला खूप टेन्शन येतं की काय झालं असेल कुठे. लक्ष्मीचा डोळा अजूनच फडफड करत असतो, ते पाहून तिला टेन्शन येतं. मग लक्ष्मी म्हणते, मी म्हटले होते ना ग मधू तुला की डावा डोळा खूप फडफडतोय, काय झालं असेल काय माहीत. तेवढ्यातच राज आता तेथे येतो आणि त्याच्या आईचं सगळं बोलणं ऐकतो आणि त्यालाही धक्काच बसतो. तेव्हा ती लगेच आता देवाकडे मागणं मागते, प्रार्थना करते की माझ्या मीराला सुखात ठेव, माझ्या पोरीवर अशीच कायम कृपा ठेव, कारण त्या लेकीच्या नशिबामध्ये काय मांडून ठेवले काय माहीत. आणि आता कुठे माझी पोर 4 सुखाचे क्षण बघायला लागली होती, कारण एक संकट जात नाही तोपर्यंत दुसरं संकट हे येऊन ठेपतच. देवा माझ्या पोरीवर कृपा ठेव बाबा, असं म्हणून लक्ष्मी सारखी सारखी हातच जोडते. तेव्हा राज आता खूप टेन्शन मध्ये येतो आणि म्हणतो, बापरे ताईला प्रॉब्लेम झालाय, नेमका कसला प्रॉब्लेम झालाय, मी जे केलं त्यामुळे तर काही प्रॉब्लेम झाला नसेल ना. तर दुसरीकडे आता सुधाकर राव हे त्यांच्या मित्राला भेटतात. तेव्हा त्याचे मित्र म्हणतात की कसं आहे ना सुधाकर, एवढे पापड लाटून फक्त 1 लाख रुपये मिळाले, त्यातही चोरी झाली आणि घरातल्या माणसांनी चोरी केली आणि त्या बिचाऱ्या मीराच्या भावावर तो आरोप केला गेला, म्हणजे सगळा काही गोंधळच झाला असेल ना. त्याच वेळी आता तो म्हणतो, काही सांगू नको, अरे खूप गोंधळ झाला होता, अरे खूप प्रॉब्लेम झाला होता, कसं सांगू तुला. आणि आमची निरूपा आहे ना, ती अजिबात ऐकूनच घेत नाही, अगदी पहिल्यापासून सवय आहे तिची नुसता हेकेकोरपणा. अरे बोलण्या अगोदर ती कोणताही विचारच करत नाही आणि शेवटी पैसा ही गोष्ट ना चटक लावून जातेच माणसाला. तेव्हा तो म्हणतो, अरे तुला सांगतो आनंदा, सगळी सुख सगळी दुःख त्याचबरोबर प्रेम आदर राग सगळ्याच गोष्टी पैशाभोवती येऊन थांबतात बघ, कारण पैशामुळे नाती जोडली जातात आणि तुटतात पण. खरंच रे, पैसा ही खूप वंगाळ गोष्ट आहे. तेव्हा आनंदा म्हणतो, हो बरोबर आहे तुझं, कारण सध्या सुद्धा मी त्याच परिस्थितीतून जातोय, कारण हिचं आजारपण तर तुला माहीतच आहे, सर्व आजारपणाच्या गोष्टी, ट्रीटमेंटचा खर्च, औषध पाण्याचा खर्च, या सगळ्यामध्ये पैसा कुठे जातो ना थांगपत्ताच लागत नाही. शेवटी प्रत्येकाच्या मानगुटीवर भूत आहेच. तेव्हा अरे आनंदा, पण मानगुटीवर भूत बसवून घ्यायचं आणि जगायचं याला काही अर्थ आहे का, असं सुधाकर राव विचारतात. अरे आयुष्य आनंद देतं म्हणतात रे, गेलेले दिवस पुन्हा काही येत नाहीत आणि आपले राहिलेले दिवस आपण कधी समृद्ध करायचे सांग बरं तू. अरे बघ की आता माझ्या अडचणी काही संपायच्या नावच घेत नाहीत, कारण एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, असं सतत आपलं सुरूच असतं. अरे पैशांची चणचण ना आहे तशीच आहे अजून. तर दुसरीकडे आता मंजुळाने निरूपाला पकडूनच ठेवलेलं असतं. मीरा तेथे येते आणि म्हणते, ऐका ना सासूबाई, आता निरूपा खूप घाबरलेली असते, त्याच वेळी आता तू इकडे आलीच कशाला, रागात मंजुळा विचारते. तेव्हा मीरा म्हणते की मला फक्त 2 मिनिट बोलू द्या यांच्याबरोबर. मग आता मीरा म्हणते, सासूबाई तुम्ही घाबरू नका, मी यांना इकडे बोलवून घे. निरूपा म्हणते, अगं त्याला कशाला इकडे बोलवून घेतलं, तो सगळ्याची वाट लावेल आता. अगं तुला काय गरज होती सगळीकडे अगदी नाक खुपसायची, असं म्हणून निरूपा तिच्या अंगावर अक्षरशः धावून जायला निघते आणि त्या बायकांना म्हणत असते की मला सोडा अगोदर. तेव्हा आता त्या मंजुळान त्या सोडतच नाही निरूपाला. ते पाहून आता मीरा म्हणते, त्यांना सोडा, मी तुम्हाला म्हटलंय ना. तेव्हा मंजुळा आता सोडत नाही, ती रागातच म्हणते की ए गप्पा बस, कारण त्या आमच्या ताब्यात आहेत आता, कारण पैसे दिल्याशिवाय आता काही सोडणार नाही मी. त्यावेळी आता मीरा म्हणते, सासूबाई तुम्ही जरा शांत राहा हा, अहो मी यांना बोलवून घेतलं इथे, आता या काय करतात ना ते बघूच आपण आणि ते तुम्हाला नक्कीच सोडवतील. आता मी बाबांना सुद्धा बोलवते, असं म्हणून मीरा आता फोन करण्यासाठी बाहेर जायला निघते. तर निरूपा अजूनच तिच्यावर जोरात ओरडत म्हणते, कशाला बोलवते, नको बोलवू, कारण घरच्यांच्या समोर तू काय माझी इज्जत काढणार आहेस का.
असं म्हणून ती रडते आणि म्हणते फोन नको ग करू. तेव्हा निरूपा आता खूपच घाबरलेली असते की घरचे सर्वजण आल्यानंतर माझं बिंग फुटणार. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आता सत्य आलेला असतो. तेव्हा सुजित कुमार आता रागात म्हणतो की तुझ्या आईने 17 लाखाचं माझ्याकडून कर्ज घेऊन घर गहाण ठेवले माझ्याकडे. तेव्हा सत्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तर सुधाकर राव आणि पंकज एकमेकांकडे पाहतच राहतात. आता सुजित कुमार पुढे म्हणतो तुझी बायको तुझ्या पाठीमागे काय काय करते बघ जरा. तर निरूपाला आता मंजुळा तेथे घेऊन येते. तर निरूपा जोरातच ओरडत असते. आता समोर सुधाकर राव आणि पंकजला पाहून तिला मोठा धक्काच बसतो. तर मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.